नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा प्रयत्न करूया ही एक छानशी डिझाईन बनवण्याचा। आता हा समय महिरप आहे, पण याचा उपयोग काय करायचा आहे पुढे मी सांगते। तर या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे आपल्याकडे हे 8 mm चे पिंक कलरचे मोती घेतलेत मी, हे 4 mm चे मोती आणि हे पुन्हा व्हाईट पांढरे मोती आहेत 4 mm चे। बस एवढंच साहित्य आहे आणि एक 30 नंबरचा मी धागा वापरला, प्लस ही थोडी लॉंग नीडल बारीक नीडल मी वापरलेली आहे। तर करूया सुरुवात या कलाकृतीला। तर या कलाकृतीला करताना काय करायचं आपल्याला, हे जे मोठे 8 mm चे मोती आहेत हे मोती आपल्याला 3 मोती याच्यात ओवून घ्यायचे आहेत। मी ज्या कलाकृती तुमच्यासाठी आणत असते त्या सर्व कलाकृती ह्या मल्टीपर्पज असतात, म्हणजे त्या कलाकृतीचा आपण अनेक ठिकाणी उपयोग करू शकतो आणि त्यासाठी मात्र आपल्याला थोडीशी आपल्या कल्पना लढवायला लागतात। तर हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहेत आणि 3 मोती ओवून एक पक्की गाठ पाडून घ्यायची। तर हे 3 मोती ओवून एक गाठ पाडली आणि हा धागा पुन्हा एकदा मी फिरवून घेतला। आता आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक 2 मोत्यांच्या मध्ये एक व्हाईट मोती टाकायचा आहे 4 mm चा आणि नीडल पुढच्या मोत्यामध्ये काढून घ्यायची। अगदी सोपं आहे करायला आणि मी ज्या कलाकृती सांगते ते फार सोप्या असतात करायला, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कल्पना लढवा। आता मी 8 mm मोती घेतले, तुम्ही अगदी 10 mm मोती घेऊनही ही डिझाईन करून पाहू शकता। करून बघा। पण ही जे मेजरमेंट मी घेतलं आहे ते अगदी बरोबर आहे, 4 mm आणि 8 mm। बघा आता हे 3ही मोती 3 बाजूला मी बरोबर प्रत्येकी 2 मोत्यांच्या मध्ये टाकून घेतलेत पांढरे मोती। आता नीडल आपल्याला काय करायची आहे, या व्हाईट मोत्यात टाकून घ्यायची आहे। या व्हाईट मोत्यात टाकून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला 4 व्हाईट मोती टाकून घ्यायचे आहेत। जे टोटल आपले हा मोती धरून 5 मोती होतील, तसे 4 मोती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। 4 मोती टाकून पुन्हा त्याच व्हाईट मोत्यातून नीडल काढून घ्यायची आहे, प्लस त्याच्या पुढे 2 मोत्यांमध्ये मी नीडल घेऊन जाणार आहे। असं एक 5 मोत्यांचं या ठिकाणी फ्लावर तयार होतं। त्यानंतर एक 4 mm चा पिंक मोती आपण घालून घेणार आहे। या ठिकाणी एक 4 mm चा पिंक मोती टाकला आणि ही नीडल या व्हाईट मोत्यामध्ये टाकून घ्यायची आहे। बघा हा मोती असा पॅक होतो। आता नीडल आपल्याला पुढच्या मोत्यात घेऊन यायची आहे। असं एक छानसं फ्लावर या ठिकाणी तयार होतं। पुढल्या मोत्यात सुद्धा सेम करायचं आहे, 4 मोती ओवायचे आहेत, एक पिंक मोती ओवायचे आहे आणि नीडल पुढच्या मोत्यात घेऊन यायची। आता या ठिकाणी पुन्हा मी 4 मोती व्हाईट मोती घालून घेणार आहे, 1 2 3 आणि 4 असे 4 मोती टाकायचे आहेत। 4 मोती टाकून पुन्हा त्याच व्हाईट मोत्यातून नीडल टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने नीडल टाकली, पुन्हा मी 2 मोती पुढे नेणार आहे। 2 मोती पुढे नाही नेलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण काय होतं की आपण जेव्हा हे मोती ओवतो तेव्हा तो धागा ढिला पडतो आणि तो पडू नये म्हणून थोडंसं पुढे नेलं की तो धागा टाईट होतो। आता पुन्हा एक पिंक मोती घालायचं आहे आणि पिंक मोती घालून या ज्या मोत्यातून आपण नीडल आणली होती त्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची। अगदी सोपं आहे बघा। या ठिकाणी एक फ्लावर तयार झालं आणि पुन्हा याही मोत्यावरती तशाच पद्धतीने एक फ्लावर तयार करून घ्यायचा आहे।
आता हे फ्लावर मी तयार करून घेते आणि मग पुढच्या स्टेपकडे आपण वळूया. हे तीनही फ्लावर आपले तयार झाले आहेत. नीडल ह्या मोत्यातून आली आहे. आता मला काय करायचं आहे, ही नीडल पुढच्या मोत्यामध्ये घेऊन जायची. पुढच्या मोत्यात घेऊन मी काय करणार आहे, आता या व्हाईट मोत्यातून नीडल पास करून घेणार आहे आणि ही नीडल या पुढच्या एका व्हाईट मोत्यावरती घेऊन येणार आहे. अशा पद्धतीने हे 3चं छानसं फ्लावर तयार झालं. आता पुढचं करताना थोडं लक्ष द्यावं लागेल. तर या ठिकाणी आपण 3 पुन्हा मोठे पिंक मोती ओवून घेणार आहे, म्हणजे 8 mmचे. मी नीडल जो मोती जोडला आहे त्याच्यानंतर पुढे 2 मोत्यांमधून नीडल पास केली आहे आणि त्यामध्ये 3 मोठे 8 mmचे पिंक मोती घालून घेतले आहेत. आता आपण काय करायचं आहे, ही नीडल या पिंक मोत्यातून काढून घ्यायची आहे. पहिल्या पिंक कलरच्या मोत्यामध्ये काढून घ्यायची आहे. या ठिकाणी ह्या मोत्याला पकडून ठेवायचं आणि ही नीडल अशी काढून घ्यायची आणि धागा उडून घ्यायचा. आता तुम्ही जर व्यवस्थित मॅनेज करू शकत असाल तर इथूनच डिझाईन सुरू करू शकता. पण होत नसेल तर काय करायचं, हा धागा एकदा फिरवून घ्यायचा. आता मात्र हा धागा फिरवल्यानंतर मला पुन्हा या एका व्हाईट मोत्यातून नीडल ज्या मोत्यातून आपण टाकली तिथून पुन्हा एकदा त्या व्हाईट मोत्यात टाकून घ्यायची आहे. आता हा जो एक मोती आहे याच्यातून मी नीडल टाकणार आहे आणि इथे पुन्हा एक व्हाईट मोती टाकून घेणार आहे. छोटा 4 mmचा व्हाईट मोती टाकायचा आहे. आता पुन्हा इथे एक 4 mmचा व्हाईट मोती टाकायचा आहे. हा 4 mmचा मोती टाकला. पुन्हा ही नीडल आपल्याला पास करून घ्यायची. आता आपल्याला ही नीडल या मोत्यातून पास करून पुन्हा पिंक मोत्यातून घेऊन जायची आणि ह्या व्हाईट मोत्यात टाकून द्यायची. पुन्हा सेम प्रोसेस, 4 व्हाईट मोती. आता बाकीची मेथड आपली सोपी आहे. याच्यामध्ये 4 व्हाईट mmचे मोती घेतलेत आपण आणि पुन्हा त्या व्हाईट मोत्यातून नीडल काढून घ्यायची. बघा, या व्हाईट मोत्यातून नीडल मी काढून घेतली. पुन्हा धागा निघू नये म्हणून पुढच्या 2 मोत्यात टाकायची नीडल आणि एक पिंक मोती टाकून घ्यायचं. पिंक मोती टाकून या पहिल्या मोत्यात नीडल टाकून घ्यायची. अशा पद्धतीने आणि हा धागा व्यवस्थित खेचून घ्यायचा. नीडल पास करायची आपल्याला या व्हाईट मोत्यामध्ये आणि ह्या मोत्यावरही सेम पद्धतीचं एक फ्लावर करून घ्यायचा. अशा पद्धतीने आता ह्याला तुम्ही कितीही मोठं करू शकता, कितीही मोठं, आणि जोपर्यंत तुम्ही करणार तसं तसं ते गोल आकार घेतं. तर ह्याचे मी पुढचे पूर्ण जेवढे तुम्हाला वाढवायचे असतील तेव्हा वाढवू शकता. तर मी वाढवून घेते आणि मग जोडायचं कसं पाहते. आज याला आपण समई महिरप म्हणून करतोय, पण ह्याचा उपयोग पुढे कशासाठी करायचा ते मी तुम्हाला सांगते. तर मी हे वाढवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. याला मी जवळपास 17 आहेत, 17 झाले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 झाले आहेत. आता ह्याला असाच यूज केला तर हे तोरण म्हणून होईल
आणखी मोठं केलं तर ताटाभोवतीचा मैरप म्हणून होईल, आणि याला जर जोडलं तर हा एक समई मैरप म्हणून होईल. आणि आज आपण याचं समई मैरपच करतो आहे. तर आता आपल्याला हे जोडायचं आहे. तर जोडण्यासाठी काय करते मी, 17 घेतले, 18वं मी जोडते आहे. तर त्यासाठी पुन्हा 3 मोती मी घालून घेणार आहे. पण आता जेव्हा जोडायचं आहे तेव्हा मग आपल्याला ह्या मोत्याला या ठिकाणी कन्सिडर करायला लागेल. तर पुन्हा मी एकदा याला हे 3 मोती घालून गोल फिरवून घ्यायचे आणि पहिल्या मोत्यातून धागा काढून घ्यायचा. पुन्हा एकदा धागा आपण फिरवून घेऊ हा. आणि फिरवून धागा आता मात्र व्हाईट मोत्यातून आपल्याला टाकून घ्यायचं. या व्हाईट मोत्यातून टाकून घ्यायचा. ठीक आहे, व्हाईट मोत्यातून टाकला. आता आपल्याला ह्या पिंक मोत्यातून टाकायचं आहे. पिंक मोत्यातून टाकून या ठिकाणी एक व्हाईट मोती आपल्याला छोटा 4 mm टाकून घ्यायचा आहे. आणि ह्या पिंक मोत्यातून हे टाकून घ्यायचं आहे. पिंक मोत्यातून टाकलं. आता आपल्याला याला इथे जर जोडायचं आहे तर याच्यामधला हा जोडलेला मोती टाकून सोडून द्यायचा. हा जोडलेला सोडून द्यायचा, त्याच्या खालचा एक सोडायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा एक मोती जो आहे त्याला आपण याच्यामध्ये आता जोडून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. जोडून काय करायचं, ही नेडल या पुढच्या पिंक मोत्यातून आपल्या टाकून घ्यायची. लक्षात आलं असेल तुमच्या की खालचा मोती एक सोडायचा, जोडलेल्या मोत्यानंतर एक मोती सोडायचा आणि त्याच्या पुढचा मोती आपल्याला हा आता जोडून घ्यायचा आहे. आणि प्रोसेस सेम. आता या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी 2-2 फ्लावर केली. या ठिकाणी आपल्याला एकच फ्लावर आपल्याला तयार करून घ्यायचं. या ठिकाणी एक फ्लावर करायला मला काय करावं लागेल, पिंक मोत्यातून निडल काढून घ्यायची आणि जी प्रोसेस आपण केली त्याच प्रोसेसने या ठिकाणी एक फ्लावर करून घ्यायचा. ह्याचा उपयोग तुम्ही एक हार म्हणून सुद्धा करू शकता. आता गणपतीचे दिवस जवळ आलेले आहेत, गणपती आगमनाचे, आणि गणपती बाप्पांसाठी एक हार म्हणून सुद्धा करू शकता. आता या ठिकाणी मी हे असंच फ्लावर करणार आहे, पण या ठिकाणी मोठं जर फ्लावर तुम्ही तयार केलं, लॉकेटसारखं एक पदक खालचं लटकन, तर ते केलं आणि हा हार जर थोडासा वाढवला तर हार म्हणून सुद्धा सुंदर दिसते. आता या ठिकाणी मी एक समई मैरप म्हणून करते, म्हणून ही डिझाईन आपण या ठिकाणी फिनिश करूया. पुन्हा 4 मोती टाकून सेम पद्धतीने आपल्याला या ठिकाणी फ्लावर बनवून घ्यायचं आहे. आणि इथे पिंक मोती आपल्याला टाकून घ्यायचं. हा पिंक मोती टाकला की आपली डिझाईन कंप्लीट झाली. अशा पद्धतीने हा सुंदरसा समई मैरप तयार झाला आहे. पुढील वेळी म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये याचा उपयोग तोरणामध्ये कसा करायचा ते आपण बघणार आहोत. माझी एक सबस्क्रायबर आणि खूप चांगली एक मैत्रीण पूजा वैद्य, तिचा उद्याला बर्थडे आहे आणि म्हणून ही डिझाईन मी तिला समर्पित करते आहे. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.